मनापासून स्वागत। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राज्याच्या राजकारणातनं। आज सकाळपासूनच आपल्या राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप होणार का याची चर्चा रंगू लागली आणि या चर्चेला कारणीभूत ठरली संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार या दोन नेत्यांची विधानं। आगामी काळात शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नवा उदय होणार असल्याची शक्यता या दोघांनी सुद्धा वर्तवल्यामुळे आज राजकीय शक्यतांचा बाजार चांगलाच गरम झाला। शिवसेनेत आणखी एक फूट पडणार। संजय राऊतांच्या दाव्यानं मोठी खळबळ। जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाचा उदय होणार होता। काही उदय दोनही डग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे। उद्या जर अजून काही चांगली ऑफर असेल तर ते शिंदे गटातनं फार चटकन फारकत घेऊन भाजपाशी सुद्धा घरोबा करू शकतात। मला असं वाटतं की दादांत राजकीय बालिशपणा आहे। उदय सामंतकडे 60 आमदार आहेत, आम्ही पण उदय सामंत बरोबर आहोत आणि उदय सामंत आमच्या बरोबर आहे। महायुतीत पालकमंत्री पदावरनं नाराजीचा सूर उमटत असतानाच आता संजय राऊतांच्या दाव्यानं मोठी खळबळ माजवली आहे। राऊतांनी शिंदे गटातल्या फुटीचं सुतोवाच केलंय। शिंदेंच्या सततच्या रुसव्या फुगव्यामुळे लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत नवा उदय होणार असल्याचं म्हणत राऊतांनी वेगळ्या चर्चांना तोंड फोडलंय। उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत। 20 ही माझी माहिती आहे। 20 आमदार आहेत। जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाचा उदय होणार होता। तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं, पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली। संजय राऊतांच्या दाव्याला जोरदार पुष्टी दिली ती विजय वडेट्टीवारांनी। लवकरच शिवसेनेचा तिसरा उदय होईल असं म्हणत उदय सामंतांनी भाजपसोबत जपलेल्या मधुर संबंधांनाही त्यांनी अधोरेखित केलं। मला वाटतं की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल, ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। कारण काही उदय दोनही डग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे। तर संजय राऊत आणि विजय वडेट्टीवारांसोबत या राजकीय भविष्यवाणी सक्रिय सहभाग घेतला तो सुषमा अंधारेंनी। विजय वडेट्टीवारांचं आजचं विधान म्हणजे नव्या समीकरणांची नांदी असू शकते अशी शक्यता सुषमा अंधारेंनी व्यक्त केली आहे। हे भाजपला जर उदय सामंतांच्या सारखा एक फ्लेक्झिबल चेहरा मिळत असेल, होय उदय सामंत अत्यंत फ्लेक्झिबल आहेत। आधी राष्ट्रवादीतनं शिवसेनेतनं शिंदे गटात, उद्या जर अजून काही चांगली ऑफर असेल तर ते शिंदे गटातनं फार चटकन फारकत घेऊन भाजपाशी सुद्धा घरोबा करू शकतात। त्यामुळे अशा फ्लेक्झिबल चेहऱ्याला घेऊन भाजपा निश्चितपणे एका नव्या समीकरणाचा उदय घडवून आणू शकते। तर दाओसला गेलेल्या उद्योगमंत्री उदय सामंतांनी या सगळ्या टीकांना चोख उत्तर दिलंय। संजय राऊतांच्या वक्तव्याला राजकीय बालिशपणा म्हणत त्यांच्या दाव्यातली हवाच त्यांनी काढून टाकली। तर विजय वडेट्टीवार भाजपत येण्यासाठी कसे उत्सुक होते याचा खुलासा करत विजय वडेट्टीवारांची कोंडी केली। उदय सामंतांच्या जोडीनं मंत्री संजय शिरसाटांनी सुद्धा विरोधकांनी वर्तवलेल्या शक्यतांचा समाचार घेतला। मला असं वाटतं की दादांत राजकीय बालिशपणा आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळे मला राज्याचं 2दा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे। आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही। उदय सामंतकडे 20 नाही आहेत, उदय सामंतकडे 60 आमदार आहेत, आम्ही पण उदय सामंत बरोबर आहोत आणि उदय सामंत आमच्या बरोबर आहे। आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्याचा हा जो काही प्रयत्न करतायत, हे बालिशपणा हा एकमेव शब्द त्याला लागू होतो। 2022 आणि 2023 ही दोनही वर्ष महाराष्ट्रासाठी राजकीय भूकंपाची ठरली। नुकतेच राज्यात मोठ्या बहुमतानं सरकार स्थापन झालंय। आगामी काळात पालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत। याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या राजकीय पटावर खेळ कसा रंगतो
हे पाहणं मात्र उत्सुकतेचं असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.